चमत्कारही केले. त्या बाईले खाली बसवा. ए बाई बसून जाय, उभी नको राहू बाई. ए मॅडम बसा, बस बाई. एखादी बाई पाहिली की लोक बावल्यासारखेच करतात. एखादी कमी कपड्यावाली गेली की चटकन छोटी छोटी पायात राहतात. अरे मोबाईल वरचे फोटो पोट्टे सोडत नाही, शेवटी मुके घेऊनच झोपतात ते. म्हणून या लेख राहिले गुरुदेवाच्या विचाराची गरज आहे. तथागत भगवान बुद्धाच्या विचाराची गरज आहे. अरे मी म्हणतो मुसलमान असीन त्यांना आपल्या धर्माप्रमाणे मुलाईले घडवा. हा चमत्कार. मला चटका नाही लागत ना महाराज. काऊन नाही लागत? कारण आहे ना, 3.5 सेकंद चटका लागत नाही. हे असं रात्रभर केलं तरी शेकल्या जात नाही. मी विस्तवून चालतो. कसा पळत पळत जातो ना, उचलला की चटका कमी लागते. आणि ओल्या अंगाला जातो, सब चिवत्या बनाना. विस्तव कधी सोडत नाही. हे आग सोडते का? बस ना बाई खाली आहे. तिच्या अंगात तिच्या अंगात आलं वाटतं. बाई बसून जा, उभी नको रो. बस बस झालं. पा एकही बाई माग नाही. तुमच्या नियतनं धोका द्याला तुम्हाला. म्या गंमत म्हटलं बाई खाली बसा. तुमची बायको इथं असूनही तुम्ही दुसऱ्या बाईवर नजर फिरवली. तुमचं दुर्लक्ष करणं हे वय नजर बंद करणे. हा पाण्याने भिजला कपडा आहे, हा असा टाकला. तुम्ही एबीपी वर पाहिलं ना, म्या नोटा काढून चमत्कार दाखवला. जगात जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही. काकूला सांगतो, काकू भविष्य कोणाला विचारत नको जाऊ. कोणी पंचांगवाला तुझ्या गावात असला, भविष्य पाहायला आला तुझ्या घरी, कोणता महाराज, तर एक थोबाडीत मार झाल्याच्या. आणि त्याला विचार, मी तुमच्या थोबाडीत मारणार होती हे तुले अगोदर का कळलं नाही? त्या अशोक खरातले कळलं काय की पोलीसवाले धनके देतील याच्या ढुंगणावर? जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, शैतान नाही. गजानन गरम पेटवलं, याचा चटका 3.5 सेकंद काही लागत नाही. मग जादू कायची? लोक म्हणते अंगारानं लेकरं होतात. आता हे पाणी सुकेपर्यंत मी ठेवतो, मग पुन्हा उचलतो. मी डोळ्याले पट्ट्या बांधून मोटरसायकल चालवतो. उंड्याचे गोळे ठेवतो आणि टोप घालताना ते असं करतो, ते उंडे वर घेऊन घेतो. म्हणून जगात जादू नाही, अंधविश्वास डोक्यातून काढा. आणि गाडगे बाबानं दिलेला विचार, तुकडोजी बाबानं दिलेली ग्रामगीता आणि बाबासाहेबांचं संविधान, या विचारावर चालाल. यासाठी 14 एप्रिल विश्वाचे रत्न बाबासाहेब आंबेडकरांची. माझे दररोजचे कार्यक्रम आहे, उद्याही परत कार्यक्रम. तुमची ऐकायची इच्छा आहे का? पक्क्यात फाउंडेशन केलं.